तलासरी आमगावमध्ये वापी इथून विमल गुटखा येतो जोमात, त्यावर कारवाई करणारे स्थानिक अधिकारी गेले कोमात। अधिक माहिती अशी की गुजरातमधून वापी दमण येथून तलासरी डहाणूमध्ये दररोज लाखो रुपयांचा पान मसाला गुटखा येतो। स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने त्यावर मात्र कारवाई करण्यास वरिष्ठ अधिकारी असमर्थ आहेत। महाराष्ट्र शासनाने गुटखा बंदी कायदा केल्यापासून देखील आज वापीमधून दररोज 1 कोटी रुपयांचा गुटखा महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि या बॉर्डरवर असलेले पोलीस चौकी खुलेआम हा धंदा करणाऱ्याला मदत करत आहेत। यावर पालघर गुन्हे शाखा देखील हा सफल झाली असून आता जिल्हा पोलीस अधीक्षक व त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी वारंवार केली जात आहे। तसेच गुजरातमधून विमलचे राजेश वसंत फरीद भाई यांनी 3 टिलारांनी आतापर्यंत तलासरीमध्ये खुलेआम पान मसाला गुटखा विक्री केली आहे आणि विकत देखील आहेत, परंतु त्यांच्यावर थातुरमातुर कारवाई होते आणि सुटून जातात। मग त्यांच्यावर कारवाई करण्यात संबंधित विभाग पोलीस प्रशासन अपयशी झाले आहेत, कारण राजेश भाई यांच्याकडे आज देखील मोठ्या प्रमाणात विमलचा साठा उपलब्ध आहे। फरीद भाई व त्यांचे नातेवाईक रस्त्यावर खुले दिसत आहेत, ते देखील पोलीस स्टेशनच्या समोर विकत आहेत। तरी देखील तलासरी पोलीस स्टेशन कमजोर लाचार हप्त्यामुळे झाले आहे। मग बोलणार कोणाला याची आता सखोल चौकशी करावी आणि या तिघांवर गुन्हे दाखल करून त्यांना विमल गुटखा पान मसाला देणाऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.